व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बाईंग कॅन्डल कशी असते आणि त्याला कसं बघायचं असतं. आता सेलिंग कॅन्डल बघायचा प्रयत्न करूया. सेलिंग कॅन्डलमध्ये कसं असतं, सेलिंग कॅन्डलमध्ये इथं सेम आहे, हा ह्याचा हाय असणारच सेम, ह्याचा लो असणारच सेम, पण इथे क्लोजिंग मध्ये थोडासा डिफरन्स येतो. आता रेड कॅन्डलची जी ही असते ह्याला बोलतो आपण ओपनिंग, ही इथं ओपन होते आणि ही जी असते ती क्लोजिंग असते. म्हणजे रेड कॅन्डल आहे ना तर त्याचं क्लोजिंग खाली असतं, ह्याच्यापेक्षा जास्त काही डोकं लावायची गरज नाहीये. लो म्हणजे त्याची क्लोजिंग, आता लो इथे आहे म्हणजे कॅन्डलमध्ये कशी बनली जस्ट समजा मार्केट काय झालं, पहिल्यांदा ओपन इथं झालं, ओपन इथं झाल्यानंतर हा थोडासा वरती गेला, परत खाली आला, इथेपर्यंत लो लावला आणि इथून क्लोजिंग केलं. म्हणजे तुम्ही इथं बघितलं असेल तरी अशी कॅन्डल क्रिएट झाली, राईट. सेम कॅन्डल क्रिएट झाली, इथे मी तुम्हाला दाखवली तशी ही कॅन्डल असते सेलिंग. आता कॅन्डल कोणत्या कोणत्या सेलिंग मध्ये स्ट्रॉंग, आता ही कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल आहे कारण याची बॉडी जास्त आहे आणि ह्या सगळ्या पार्टला काय बोलतो आपण, बॉडी बोलतो. ही कॅन्डलची बॉडी खूप मोठी आहे म्हणजे ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे. आता मी तुम्हाला नेक्स्ट कॅन्डल दाखवतो. ही कॅन्डल बघा, आता ही कॅन्डल मी तुम्हाला अशी दाखवली, पण ह्याची जर मोठी वीक असेल तर ही कॅन्डल काय झाली, ह्याच्यापेक्षा पण ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे, ही कॅन्डल ह्याच्यापेक्षा पण जास्त स्ट्रॉंग आहे. आणि दुसरी कॅन्डल, जर कॅन्डल अशी असेल, मिडल असेल आणि ही रेड असो किंवा ग्रीन असो, कोणती कॅन्डल असो, ही कॅन्डल काय असते, ही कॅन्डल काय असते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगतो, कारण ह्या कॅन्डलचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे ह्याच्यामध्ये. ही कॅन्डल मार्केटला ट्रेंड करायचा पण चेंज करू शकते, ह्याच्यामध्ये खूप मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. बरोबर, टेक केअर.